हाय हॅलो एव्हरीवन. प्राची एव्हरी टेकूनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिलं तर माझा अवतार बघू नका, बिकॉज ऑफ आता 10 दिवसाचा हा कोर्स मला जो डॉक्टरने दिला आहे त्याच्यामुळे मला मरगळल्यासारखंच वाटतं आहे, लूज पडल्यासारखं अंग वाटतं आहे. पण मी चला स्वतःला आपण ठरवायचं की मी एनर्जेटिक आहे वगैरे, आणि मी ताकद आणते काम करायला. अजिबात नाही माझ्या ताकद, मला उठवत पण नव्हतं तरी मी उठते. सध्या मी तर आज तर मी 8:30ला उठली आहे. सध्या मला असं फ्रेश अप व्हायला पण हे होते, फक्त आंघोळ करते आणि अशाच अवतारात बसते मी. कारण मला खरंच बरं तर वाटायला लागले, म्हणजे मान वगैरे हे असं इथे थोडंसं मला जाणवते असं असं वगैरे करताना. आणि डॉक्टर म्हणाले एक्सरसाइज करत राहायचं, हळूहळू करायचं आहे, असं वर अप डाऊन आणि असं सर्कल आणि अँटी क्लॉकवाईज मान फिरवायची नाही असं ते म्हणाले. अजिबात मान तशी फिरवायची नाही, फक्त लेफ्ट राईट अप डाऊन आणि असं पुशअप असं पुश करायचं आपल्या हाताने वगैरे. तर ते सुद्धा करते आणि मी औषधं घेते ना, त्याच्यामुळे मला खूप असं मरगळल्यासारखं होतं. एवढी औषधं आहे तिथे त्याच्यामुळे. पण तरी पण मिळेल. चला आता मुलांना पावभाजी बनवूया. असं छान आहे बघा, आता कुकर लावला आहे पावभाजीचा. कोणत्या भाज्या घेते तर मी कोणत्या भाज्या मी पावभाजीसाठी वापरते, मी सगळंच टाकते. म्हणजे फ्लावर, बटाटा, गाजर, थोडंसं बीट, परत कोबी टाकली आहे, वाटाणे, आणि एवढं मी भाज्या शिजवते त्याच्यामध्ये. मग सगळंच भाज्या पोटात जातात पावभाजीच्या माध्यमातून. भले पाव खातो पण त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी भाज्या असतात ना. तर मग चला इथे मस्त अद्रक लसूणची पेस्ट बनवते मी पटकन, आणि मी खूप साधी सोपी बनवते पावभाजी, पण ती खूप छान होते, ओसम होते. तर चला ठीक आहे, एवढा काय वाईट नाही आहे चेहरा. चला तर बनवूया आपण पावभाजी. हे अद्रक लसूण घेतले, आता हे वाटून घेते मी. अद्रक लसूणची पेस्ट रेडी आहे. आता मी कांदे कापून घेते आणि कॅप्सिकम म्हणजे आपली शिमला मिरचसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकते. हा मी चॉपरमध्ये कांदा कापते, तर बऱ्यापैकी चांगला कापला जातो चॉपरमध्ये कांदा, जसा पाहिजे तसं बारीक जाड. माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे चॉपर आहे, जसं हा आहे, अजून छोटा एक आहे, तो मी असं म्हणजे आपला ह्याच्यामध्ये बेडच्या आतमध्ये ठेवला आहे. मला एवढं सगळं नको म्हणून हा एक आहे, प्लस हा छोटासा आहे, हा पण खूप छान आहे, हा माझा फेवरेट आहे. तर असे माझ्याकडे चॉपर्स आहेत बरेच, आणि हा एक आहे. आता माझ्याकडे 2-3 होऊन गेलेत, खराब झाले, पण मी घेते कारण की इझी काम होतं ह्याने. तर चला आता मी याचा कांदा चॉप करते. इथे सुंदर चॉप झाले. आता हे तरी मी अबडधोबड केलं आहे, याच्यापेक्षा बारीक करू शकता तुम्ही. छान अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि थोडीशी फ्राय झाली की मी लगेच कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये. छान असं कांदा टाकला मी आता ह्याच्यामध्ये, लसूण अद्रक पेस्ट आणि कांदा फ्राय करायला घेते. आणि आता कॅप्सिकम. तुम्हाला इथे एक टिप देते, जर तुम्हाला पावभाजीला कलर आणायचा असेल ना, तर तुम्ही तेल जेव्हा घेतात ना फोडणीला, तेव्हा मसाले टाकून द्या सगळे, तर खूप छान त्याला तर्री येते. असं गाजर, वाटाणे, फ्लावर, कोबी, बटाटा सगळंच टाकलं मी. आता हे सगळं मॅश करून घेते छान. हळद, लाल तिखट टाकून घेते लगेच. 2 चमचे मी ते टाकते लाल तिखट. आणि हा आपला पावभाजी मसाला. आणि आता छान ह्याला सगळं मिक्स करून घेते. शर आहे त्याने छान असं मी मॅश करून घेते, सगळं चांगलं गरगड करून घ्यायचं आहे. मॅश झालेली आहे. आता ही मी ह्याच्यामध्ये टाकून देते आणि बघा कलर उत्तम येणार आहे. तर डार्क वाटेकरून पावभाजी मसाला जास्त टाकलेला आहे. मीठ टाकते ह्याच्यामध्ये. मीठ टाकताना थोडं सांभाळून टाकायचं, कारण ऑलरेडी बटरमध्ये मीठ असतं. बटर टाकलं एवढं मी, कारण की पावभाजी भरपूर आहे त्यामुळे थोडं बटर लागेलच. आणि मी आत्ताच टाकून देते, कारण त्याचं सगळीकडे फ्लेवर तो मिक्स होतो चांगला. किती सुंदर झाली आहे पावभाजी. तर हा असा सुंदरसा कलर आला आहे, नॅचरल, काही कलर न टाकता. आणि पावभाजी माझी पण खूप सुंदर होते. तर आता सोहम याला स्कूलला जायचं म्हणून पटकन त्यांना पावभाजी वाढली. आधी सोहम जातो, मग विहान जातो, त्याच्यामुळे तो रेडी होऊन बसलेला इथे. आणि तिघांनाही पावभाजी वाढलेली, कारण की मी बसली नाही, कारण की मी पाव तळत होते त्याच्यामुळे मी बसली नव्हती. तर संध्याकाळी आम्हाला ना असं चहाबरोबर तळलेला पावसुद्धा आवडतं. मग असं थोडंसं खरपूस भाजून चहाबरोबर घेतला की खूप छान लागतो. तर इथे विहान स्कूलमधून आले होते दोघं पण, तर त्याला मी तेच विचारत होते की त्याच्या खूप दिवस झाले बॉटल असं ना सफेद लागलेलं असं चॉकचं. तर त्याची बॉटल थोडीशी अशी खडबुडी आहे ना त्याची डिझाईन्स,
तर त्याच्या बॉटलवर ती घट्ट बसते, ती निघत नाही. तर मी त्याला विचारलं कोण लावतं रे असं, तू स्वतः लावतो का? तो बोलतो नाही, एक मुलगा आहे तो बॅड बॉय आहे, तो असा लावतो. मी म्हणलं हो का? मी म्हणलं तू गुड बॉय आहे का? तो बोलला हो, मी थोडी अशी मस्ती करतो. तर हे असं चालूच राहतं, लहान मुलं आहेत सगळे तर एकत्र आले की अशी मस्ती चालूच होते. चला, आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.